घेतलंस का ग सगळं? घेतलंय तरी आणि त्यांना काय काय खायला घेणार होतीस ना? हा टाकलंय ते बी. कालच सुमन काकी येऊन देऊन गेली. बर. अगं बॅग तर लईच जड वाटते. यायला जमल ना? जमल जमल. आणि परत ये बर का, नाहीतर राहशील तिकडच. आणि तिकडे गेल्यावर आम्हाला इसरू नको. आम्ही हाय बर का इथं. तुम्ही आसामला जा नाही तर जगाच्या पाठीवर कुठं पण जा, पण ज्यावेळी माघारी घरी परत याल तेव्हा तुमचं घर तुमचं राहिलेलं नसतं. जयश्री, माझं एक काम कराल का? मी तिथं गेल्यावर इथं सगळं सांभाळून घ्याल ना? तू यायच्या आधी सगळं मीच करायचंय ग. नाही नाही तसं नाही, पण काळजी वाटते म्हणून म्हणलं. त्यात काय एवढं काळजी करण्यासारखं? तुझ्या माघारी आम्हाला कोण खाते व्हय? अहो तसं नाही. मग कसं? आता कसं सांगू तुम्हाला? काय झालं? त्यो भैया, त्याचं काय? त्यो मला सांगून गेलाय, तू आसामला जा नाहीतर जगाच्या पाठीवर कुठं बी जा. तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझं घर तुझं राहिलं नसेल एवढं लक्षात ठेव. पण ते कशाला असं बोलतील? अहो तुम्हाला नाही माहित, लई काय बाय झालंय. उद्घाटनाच्या दिवशी मला येडे ठरवायला चालला होता ना, मग मी बी दुसऱ्या दिवशी जाऊन त्याच्या साहेबांसमोर चांगलाच धडा शिकवून आले त्याला, म्हणून तो असं म्हणतोय. पण बरं झालं तू असं केलंस. ते त्याला आता घडायलाच पाहिजे होती. तुम्हाला बी पटतंय ना? मग आता तर वाटतंय जायलाच नको. मग आता जायला तर लागणारच, पण घरातल्यांची काळजी बी लागून राहिली. पण तू का घाबरतीस का त्याला? नाही तसं नाही, पण काळजी तर वाटणारच ना. पण तू काय काळजी करू नकोस, मी हाय ना इथं. बिंदास राहा. व्हय, तसं आपण फोनवर बोलूच की. आता तू कशाला आम्हाला फोन करतेस बाई? नाही नाही, असं कसं करणार की. बर, बघू की आता. आता आवर सगळं. मला त्रास झाले. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि मी आसामला जाते. आव पण तुम्ही का तोंड पाडून बसलाय? का मी गेल्यावर करमायचं नाही ती विचार करत बसलाय? अगं मी काय म्हणतोय पुष्पे, तू नाही गेलीस तर? आव आता काय झालं? तू थांबितच झालं, लागला का येवळायला? अगं तसं नाही. तरी वाटलंच मला, अजून ह्यो बाबा कसा काय बोलला नाही ती. तुझी गरज आहे इथं. आव कधी नाही ती 4 दिवस बाहेर चालले तर ती बी बघवणं वय तुम्हाला. ती काय नाही बघा, मी जाणार म्हणजे जाणार. अगं तसंच काहीतरी कारण आहे म्हणून सांगतोय. ती काय का असना, पण मी आता थांबत नसती बघा. मी जाणार म्हणजे जाणार. पुष्पे तुला एकदा सांगितलं ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं. माझं ऐकायचं, नाही जायचं. झालं झालं का ओरडून? ओरडून बोललं की गप्प बसती, माहित झालंय ना. आणि गेली तरी बी माझ्या मनाला रुकरुक लागून राहणार. अगं ऐक पुष्पे, तुझ्या जाण्याला माझा विरोध नाही, पण अगं कारणच तसं आहे. मग कारण काय आहे ती तरी सांगा. ती सांगतो नंतर. हाय का आता नंतर कशाला, आत्ताच सांगा काय असेल ती. बर सांगतो. भैया आला होता मला भेटायला कारखान्यावर. का हो? त्यानं जयडीला मागणी घातली लग्नासाठी. काय भैयांनी? अगो बाई, मग काय सांगितलं तुम्ही त्यांना? अगं मी काय सांगणार, मला त्याच्यावर काय बोलावं कसं बोलावं काय सुचनाच. आव म्हणजे तुम्ही काहीच बोलला नाही बे? अगं काय बोलणार होतो मी? आव काय म्हणजे काय? वय म्हणून सांगायचं आणि काय? असं कसं लगेच हो म्हणायचं? माग काय झालं होतं माहितीये ना तुला? आव असं काय करताय? स्थळ गावातलं आहे
आणि खर्च बी सगळं चांगलं आहे त्यांच्या. अहो असलं स्थळ शोधून तरी सापडणार आहे का जेडीला आपल्या? पुष्पे, तेवढंच नसतं बघायचं, माणूस बी बघायचा असतो. अहो आता माणसात काय खोट आहे तवा? अगं काय खोट आहे म्हणजे? त्याच्यामुळे आपल्याला किती अडचणी आल्या होत्या माहितीये ना? केवढं रामायण झालं होतं. अहो त्यांच्यामुळे काय अडचणी आल्यात तवा? उलट ह्या शितलीमुळेच फुकटचा वाईटपणा घ्यायला लागलाय मला. अगं असं काय करतेस पुष्पे तू? आज्या शीतलला हे अजिबात आवडणार नाही. होय, पण तुमच्या भाच्यासाठी माझ्या पोरगीचं परत एकदा वाटोळ होऊ दे का? अगं काय वाटोळ होत नाही. आपण तिच्यासाठी चांगला पोरगा बघू, पण हे लग्न होऊ शकणार नाही. अहो देव एवढं नशिबानं द्यायला लागलाय आणि तुम्ही कर्माने घालवायला लागलाय. परत पश्चाताप करायची वेळ येऊन देऊ नका म्हणजे झालं. अगं असं काय बोलतेस तू? नाहीतर काय. अहो हे बघा, माझा तर अजिबात ह्या लग्नाला विरोध नाही बघा. अहो त्यांच्याशी जर लग्न झालं ना तर चांगलंच होईल बघा आपल्या पोरीचं. अगं परत काहीतरी होऊन बसायचं पुष्पे. अहो, काय होतंय तवा? नाही, नकोच नकोच ही स्थळ. मग त्यांना काय सांगितलं तुम्ही? मी त्याला सांगितलंय 2 दिवसात विचार करून सांगतो म्हणून. म्हणूनच तुला म्हणतोय तू नको जाऊस. शीतल बरोबर कोणाला पाठवायचं त्याचा विचार करू आपण, पण भैयाला हे सांगताना तू पाहिजेस बरोबर. बरं, मग आता त्यांना काय सांगायचंय काय नाही सगळं ठरवलंय का तुम्ही? होय, फक्त तुला सांगायचं बाकी होतं. बाकी कोणाला बोललो नाही, त्यामुळे काय बी चर्चा होणार नाही. पण माझं ठरलंय, जेडीचं आणि भैयाचं लग्न नको. ठरलंय ना तुमचं? मग मला कशाला विचारताय? तुम्ही आणि तुमची पोरगी पोसा तिला आयुष्यभर अशीच नवऱ्याने टाकलेली म्हणून. होय, पोचतो. माझी पोरगी मला जड नाही. तीच करत बसा आणि मिरवा सगळ्या गावात ना अशीच. आईला आज म्हणला नाही आलं तर तंगड तोडतो. गॉड, कसलं कन्फ्युजन हे ये. एकीकडं माझा जीवा भावाचा दोस्त आहे तर एकीकडं माझं लव आहे. कुणाला निवडू मी? आसामला जाऊ का काव्य संमेलनाला जाऊ? नाही, मला यातला निर्णय घ्यावाच लागल. राहुल्या बोल की. हॅलो आज्या, भरलीस का बॅग? नाही लका, मी नाही येत. का? तुझा आहेच का अजून? आज समजून घे की जुनियन प्रॉब्लेम आहे लक्का. बरे असणार तुझा जेन्युइन प्रॉब्लेम. हा, अरे खरंच तर, आई शपथ, नाहीतर लक्का मी आलो नसतो. होय राहुल्या, राहुल्या शितली एकटी येणार आहे आणि तुला बी मला भेटता आलं असतं. अरे मी भेटतो की तुला नंतर. अरे राहुल्या नंतर मी काश्मीरला जाणार आहे. ऐक की राहुल्या, ही केला का? अरे अरे मामी आली की परत बोंब होईल रे आमची. आणि
शीतलला सांग की दुसरं कुणाला तर घेऊन ये. अरे अजून दुसरं कोण येणार आहे? हा, तू सांग दुसरं कोण येणार आहे? राहुल्या प्लीज ये रे बाबा, तूच ये. आजार सारखं सारखं असं म्हणू नको की, मला कसं तरी वाटतंय मग. अरे मग तुझं काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. तो माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे. पर्सनल? राहुल्या, तुझं पर्सनल काय ना चांगलं माहितीये मला. तू त्या पुरीच्या मागे लागलास ना परत? हा हा? नाही हे असलं काय नाही. हा म्हणजे असंच आहे, चांगलं माहितीये मला. माईला तुझ्या पुरी पायी भावाला विसरलास तू. हं? लक्षात ठेव. काय विसरलं कुठं मी? ते काव्य संमेलन आहे ना, माझं आहे, महत्वाचं आहे. ह्या बारीला खरंच नाही जमणार का? तू सांग की शीतलला. हा ठीक आहे ठीक आहे. हं? आता काय बोलत नाही आम्ही, फक्त एक लक्षात ठेव, एकाच तऱ्हेने देव म्हातारा होत नाही. काय तुझ्यावर बी येईल हं? तेव्हा सांगतो तुला. आजा, आय एम सॉरी लका. भैया, काय झालंय? म्हणजे काय वाटतंय आता तुम्हाला? कशाबद्दल? अहो, हेच की आपल्या पुढच्या चालीबद्दल. मामा काय निर्णय देतील हो? अच्छा, ती वय. मामा नाही म्हणणार. हा? हा काय हा? एवढं काय लाऊड रिॲक्ट करतोय? राजा शेतीच्या गटातला माणूस आहे तो. एवढ्या लवकर थोडीच ऍग्री होणार आहे. अहो, मग आता टॅलेंट राव. विरोधी गटातला माणूस आपल्याकडे फिरवायचा, याला तर राजकारण म्हणते. कळलं का? भले आता तो आजा शितलीचा विचार करत असेल, पण लग्न मोडून घरी बसलेल्या डॉटरचा फादर बी आहे. हे बी लक्षात असेलच की त्याला हो म्हणायला भाग पाडायचा. हा भैया, मानलं बर का तुम्हाला? अर्धम दर जरा. शेवटी तो स्वतःहून लग्नाला तयार होतोय का नाही बघ. अहो, पण कसं? त्याचं काय टॅलेंट, कुठलं बटन दाबलं की कुठलं दार उघडतं हे माहित पाहिजे आपल्याला. मी काय करायचं ते तुम्ही सांगा. तू जरा कीप सायलेंट. सायलेंट. दॅट इज दॅट. हे हो दे, मग बघ तू. हा. मग आता त्या शितलीचं काय खरं नाही? तिच्यासाठी तर असलं सरप्राईज प्लॅन केलं का नाही, बघच तू. सरप्राईज? काय हो भैया? सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज राहणार आहे का ते? हा? तिला उद्या गावातनं बाहेर पडू दे, मग नो आज्या, नो शितली, ओनली किंग कोब्रा. झालं का तुझं? आवरलं? होय, आवडलं. हे बेस झालं. शीतल, आता तुला एकटीला कसं काय पाठवायचं ग? म्हणजे माझं जायचं कॅन्सल केलंय की ह्यांनी. काय? का? आता काय का कशाला ते राहू दे, तू ये मस्त मजा मारून. आता तर मला असं वाटतंय शिर्डीवरनच मी ह्या घरातनं बाहेर जाणार आहे. अगं काय पुष्पे, काय पण कसं बोलतेस? तुला काही येळ काय कळती की नाही बोलायला? का आपली उचली जीभ लावली टाळायला? तुमचं काय जातंय?
तुम्ही मस्त आलाय की लेकीकडनं जाऊन. तुम्ही ग बसता का दोघी जणी जरा. शीतल, ही जरी येत नसली ना तरी सोबत कोणाला तरी पाठवू तुझ्या बरोबर. राहुल्याला मी विचारलं होतं पण तो म्हणला त्याचं काहीतरी काम आहे. तू जरा आजाला सांग की त्याला फोन करायला. आजाचा ऐकतो की राहुल्या. यांचाच फोन आहे. अगं बाई, 100 वर्ष आयुष्य आहे. आता तुम्हालाच फोन करणार होते. हा बोल. मामींचं कॅन्सल झालंय ना मामींचं. काय? होय. आता कुणा संग येऊ? मी काय म्हणते, राहुल्याला विचारू का? रावल्या नाही म्हणतोय. का? काय माहिती, परत कुठलं तरी पोलिसांना हाताला लागलं वाटतं. आता काय, अगं ही की एकटी. आपल्याला बी तेच पाहिजे होतं आहे ना. हा हा बर, बघते. अगदीच कोणाला जमत नसेल तर येते एकटी. आता काय करणार ना. वा वा मिसेस फौजी वा, जमते की तुम्हाला बी. हा बर, लवकर या, वाट बघतोय. हा ठेवू का आता? हा. काय ग शीतल, काय झालं? अहो ते यांनी सहज म्हणून राहुल्याला विचारलं होतं येतो का म्हणून, तर नाही म्हणला का तर महत्वाचं काम आहे म्हणून. हे का बघा, आता कोणाला घेऊन जाणार? आता काय माहित, तीच काय कळना झालंय. कशाला कोण पाहिजे मला? एकटीला जायचं होतं म्हणून तर केलं होतं एवढं सगळं. आता झाली का पंचायत? आता काय करायचं ग? तुझ्या घरात कोणाला विचारायचं का? नाही नको. नाही नको म्हणजे ते मी विचारलं होतं सगळ्यांना, पण कुणालाच ये नाही, काम आहेत. पण सगळ्यांना तर मी जाणार आहे म्हणून माहित होतं ना ग. हा हा ते मी आपलं मजेत विचारलं होतं, पण सगळ्यांना काम आहेत. आणि हा सौराची तर परीक्षा बी आहे, मग तो कसा येणार ना. आता ग काय करायचं मग? अहो मामा, त्याला काय होतंय, जाते मी एकटी. नाही नको बाई एवढ्या लांब, उगाच माझ्या जीवाला काळजी वाटायला. अहो जीजी, त्यात काय होतं एवढं, हे आपलं हितच तर जायचंय आसामला. अजिबात काळजी करू नका, जाते मी. अगं असं कसं शीतल, तुला पोहोचायला 1.5-2 दिवस लागतील. मामा, मी काय आता लहान आहे तेव्हा, जाऊन येते की एकटी. मला तर वाटतंय तुला एकटीलाच जायचंय, है का नाही? हा नाही अजिबात असं काही नाही, पण आता कुणाला जमणारच नाही तर काय करणार ना, म्हणून. आणि जायला तर लागेलच की. होय का? बर, मग जेडीला घेऊन जा. जाते की. नाही तिला नको. या राहुल्याला ना पहिल्यांदाच टाकला पाहिजे बघ. काय काम काढले रे त्यानं, जायला नाही म्हणतोय ते. जाऊ दे ग जीजे. शीतल, मी एक काम करतो, तुला इथं रेल्वेला बसवून देतो. आजाला म्हणाव तिथं स्टेशनवर घ्यायला ये नक्की. हा अजिंक्य, शेवटी माझ्या मनासारखंच झालं.